तर जे.एस. मिलनं व्यक्तिविषयक जे आकलन मांडलं, तर तो असं म्हणाला की व्यक्ती विवेकी तर आहेच आणि असायला पाहिजे, पण त्याच वेळेला जबाबदार आणि त्याची सामाजिकता. आता तो व्यक्तीचं आधीच्या उदारमतवादापेक्षा वेगळं आकलन मांडतो ते हे की आधीच्या उदारमतवादानं व्यक्तीची जबाबदारी, कुणाप्रती जबाबदारी, समाजाप्रती जबाबदारी म्हणून व्यक्तीचं सामाजिक असणं आधीच्या उदारमतवादामध्ये सांगितलं गेलं नव्हतं. जे.एस. मिल ते खास करून सांगतो. म्हणजे ओके, हे त्यानं ज्या आधारे केलेलं आहे म्हणजे ती बाब पण तेवढीच महत्वाची आणि त्यातनं आपल्याला त्या दुसऱ्या त्याच्या मुद्द्याकडे जाता येतं. म्हणजे त्याची स्वातंत्र्याची कल्पना जी आहे. आता स्वातंत्र्य मिल नकारात्मक पण सांगतो आणि स्वातंत्र्य सकारात्मक पण सांगतो. आता हे कसं काय नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्य दोन्ही प्रकारचं सांगतो, तर मिलनं काय केलंय, व्यक्तीचे ज्या कृती आहेत तर त्या व्यक्तीच्या कृती दोन भागामध्ये विभागलेल्या आहेत. म्हणजे ओके, इथं एक प्रकारच्या कृती आहेत आत्मलक्षी, मी कंसात लिहितो कळावं म्हणून, म्हणजे सेल्फ रिगार्डिंग आहेत. म्हणजे व्यक्तीच्या ज्या कृतीचा परिणाम कुणावरती होतो, आत्मावर, म्हणजे स्वतःवरती, व्यक्तीवरती होतो. दुसऱ्या कृती मिलच्या मते आहेत बाह्य लक्षी, अदर रिगार्डिंग, म्हणजे अशा कृती आहेत ज्या कृतीचा इतरांवरती परिणाम होतो. म्हणजे राहिले लक्षात. आता बघा, तो आत्मलक्षी बाबी आणि बाह्यलक्षी बाबी कुणाबद्दल बोलतोय किंवा कशाबद्दल बोलतोय, व्यक्तीबद्दल बोलतोय. बरोबर आहे ना. त्यामुळं हे जर जोडायचं असेल तर तो व्यक्तीबद्दल बोलतोय. सो व्यक्ती ज्या कृती, म्हणजे व्यक्तीबद्दल बोलतोय म्हणजे व्यक्तीच्या कृतीबद्दल बोलतोय. आणि मग स्वातंत्र्य जो नकारात्मक आणि सकारात्मक मानतोय ते त्याच्या व्यक्तीच्या कृतीच्या आकलनावरती आधारित आहे. म्हणजे कसा आधारित आहे, तर तो म्हणाला की व्यक्तीला नकारात्मक स्वातंत्र्य पण असलं पाहिजे. नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे बंधनं नाहीत, पूर्ण मोकळीक, नो इंटरफेरन्स. पण तो ते कुठल्या बाबतीमध्ये द्यायचं, आत्मलक्षी बाबत, आणि ते लॉजिकल आहे. म्हणजे पण तो म्हणाला की व्यक्तीच्या अशा पण कृती आहेत ज्याचा प्रभाव आणि परिणाम दुसऱ्यांवरती होतो, तर तिथं व्यक्तीच्या त्या कृतीवरती ज्या बाह्यलक्ष्य आहेत, राज्याला हस्तक्षेप करण्याचा, निर्बंध बंधनं घालण्याचा अधिकार असला पाहिजे. म्हणजे राज्याच्या हस्तक्षेपाचं समर्थन जे.एस. मिल करतोय. म्हणजे ती बाब त्याच्यामध्ये महत्वाची. त्यामुळे त्याचं व्यक्तिविषयक आकलन कृतीच्या रूपामध्ये आपल्याला पुढे येताना दिसतं. म्हणून मग स्वातंत्र्य नकारात्मक पण आहे आणि सकारात्मक पण आहे. म्हणजे ही बाब त्याच्यामध्ये महत्वाची आहे. ओके, 2. 3, आता जो खरं तर जनरली सुरुवातीला मुद्दा सांगतात तो मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे त्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे ओके, आता राज्याबद्दल मिल काय म्हणतो, राज्याला त्याने कसली भूमिका दिलेली आहे. हा, म्हणजे राज्याला त्यानं केवळ नकारात्मक भूमिका दिलेली, इथं नकारात्मक आहे, पण त्यानं राज्याला सकारात्मक ही भूमिका दिलेली आहे. ओके, ज्याला तुम्ही अजून एक शब्दप्रयोग वापरू शकता, कल्याणकारी. कामगारांचं शोषण होत होतं हे त्यालाही दिसलं होतं, तो त्याचाही साक्षीदार होता. कार्ल मार्क्स ज्या काळामध्ये होता त्या काळामध्येच जे.एस. मिल लिहित होता. बरोबर. त्यामुळं मार्क्सवाद, इतर समाजवादी विचारधारा, कामगारांचं होणारं शोषण ह्याची पूर्ण जाणीव मिलला होती. आणि त्या बदललेल्या परिस्थितीमुळेच तो असं म्हणतोय की राज्याला केवळ नकारात्मक भूमिका देणं पुरेसं ठरत नाही, राज्याला काही सकारात्मक कल्याणकारी कामं द्यावी लागतील. आणि विशेषत्वानं कामगार वर्गाच्या हितासाठी, म्हणजे त्यांचे कामाचे तास निश्चित झाले पाहिजेत, त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे, इत्यादी इत्यादी इत्यादी. म्हणजे सो हिताचा विचार करता कोण करणार हितरक्षण, तर तुम्हाला राज्य संस्थेला ती जबाबदारी भूमिका द्यायला पाहिजे. 4था मुद्दा मग येतो, त्याला ढोबळपणे आपण असं लिहूयात, त्यानं मुक्त अर्थव्यवस्था आणि अनुबंध भांडवलशाहीचं समर्थन केलं नाही.
जे तुम्हाला अभिजात उदारमतवादामध्ये दिसतं. म्हणजे तर मग कसल्या अर्थव्यवस्थेचं तो समर्थन करतो? हस्तक्षेपी अर्थव्यवस्था. कसली व्यवस्था? हस्तक्षेपी. म्हणजे जिथं जिथं गरज पडेल तिथं कोण कशामध्ये हस्तक्षेप करेल? राज्य आर्थिक व्यवहारामध्ये हस्तक्षेप करेल. त्यांनी एक महत्वाचं सांगितले बघा, तुम्हाला सरप्राइझिंग वाटेल ना, आपल्यासाठी तर फार क्रांतिकारी आहे. तो म्हणला की संपत्तीतला वारसा हक्कच काढून टाका. काय होईल बघा? आता जे आपण करतो की नाही, की माझ्या पुढच्या 7 पिढ्याला पुरायला पाहिजे एवढं कमवून ठेवतो, म्हणजे तिथंच पहिलं जाईल म्हणजे सगळं. आणि समाजातली संसाधनं इतकी रिकामी होतील, त्या वारसा हक्कच नाही. म्हणजे बरोबर आहे, तुम्ही कमावलंय तुमच्यापुरतं राहील, बाकीचं सगळं सार्वजनिक मालमत्तेमध्ये सामावून जाईल. म्हणजे तर मग काय होईल? मिलनं त्यानं वारसा हक्काला विरोध केलेला आहे. आणि तो मिल हे म्हणजे एक मी सांगितलं. पुन्हा कामगारांच्या हितासाठी सरकारनं कायदे केले पाहिजेत, राज्यांना हस्तक्षेप केला पाहिजे. म्हणजे यातनं हे दोन्ही मुद्दे परस्परांशी संबंधित आहेत बघा. त्या चौथा मुद्दा तो सांगितलाय. पाचवा मुद्दा जो तेवढाच, ते खरं तर सुरुवातीला घेतात मिलमध्ये, पण मग मी तो शेवटी घेतोय. म्हणजे 6वा मुद्दा म्हणून. 5वा मुद्दा काय? स्त्री समतेचा पुरस्कार. म्हणजे त्याची जी बायको होती, म्हणजे आधी मैत्रीण आणि नंतर त्यांचा विवाह झाला, हॅरिएट टेलर, म्हणजे त्यांच्या विचाराचा खूप मोठा प्रभाव जे.एस. मिलवरती झालेला आहे. म्हणजे स्त्री समतेचा पुरस्कार. स्त्रीवादामध्ये पण त्याचा रेफरन्स येईल. तर मिलनं स्त्रियांच्या विरोधात भेदभाव करणाऱ्या, स्त्रियांना दुय्यम वागणूक देणाऱ्या आणि बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये गुलामी नष्ट केली होती, पण स्त्रियांच्या वाट्याला मात्र गुलामी अजूनही होत होती. म्हणजे असं म्हणत तेव्हाच्या कुटुंब संस्थेवरती, विवाह संस्थेवरती टीका केली. आणि उदारमतवादाचा जो तर्क आहे, मानवाकडे बघण्याचा, तो तर्क विचार स्त्रियांना पण लागू केला. उदारमतवाद मानवाकडे विवेकी व्यक्ती म्हणून बघतो. बाबा का विवेकी व्यक्ती म्हणून बघता? तर उदारमतवाद म्हणतो की तो माणूस आहे. बरोबर. मग मिल असं म्हणाला आणि पुढे स्त्रीवादाने पण तो प्रश्न विचारला, मानव विवेकी आहे ना, मग मानव पुरुष विवेकी मानतात तुम्ही, म्हणजे मग मानव स्त्रियांना विवेकी का मानत नाही तुम्ही? त्या देखील मानव प्राणी आहेत. सो उदारमतवादाचा हा जो तर्क विचार आहे, मानवाकडे विवेकी व्यक्ती म्हणून बघण्याचा, तर मिल म्हणाला की तो स्त्रियांनाही, स्त्री जगतालाही लागू करायला पाहिजे आणि स्त्रियांकडेही विवेकी व्यक्ती म्हणून बघायला पाहिजे. त्यानं 3 महत्वाच्या हक्काचं स्त्रियांसाठी समर्थन केलं, मागणी केली. आणि नुसती पुस्तकात लिहून मागणी नाही केली, ब्रिटनच्या संसदेमध्ये त्यासाठी प्रयत्न केले, विधेयक मांडलं, त्याला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पत्नीचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा होता. म्हणजे कुठले 3 हक्क आहेत ते? मतदानाचा हक्क, त्याच्यानंतर शिक्षणाचा हक्क आणि तिसरा रोजगाराचा हक्क, एम्प्लॉयमेंट म्हणतो आपण त्याला. राईट टू वोट, राईट टू एज्युकेशन आणि राईट टू एम्प्लॉयमेंट अत्यंत महत्वाचे. रादर मिलचं असं म्हणणं होतं की समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामधला जो भेद आहे, यांच्यातली जी विषमता आहे, तर तो असं म्हणाला की स्त्रियांकडं त्या दुय्यम आहेत, त्या दुर्बल आहेत, त्यांच्याकडे क्षमता नाही असं म्हणून बघितलं गेलं आणि त्यांना हक्क दिले गेले नाहीत. म्हणून समाजामध्ये तुम्हाला असं दिसतं की स्त्रियांना हक्कच नाहीत आणि सगळे हक्क कोणाला आहेत? पुरुषांना आहेत. म्हणजे त्यामुळं तो प्रॉब्लेम जो आहे, तर तो प्रॉब्लेम अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ राईट्सचा आहे. म्हणजे कसला आहे तो प्रॉब्लेम? काय झालेलं आहे समाजामध्ये? हक्कांचं जे वितरण झालेलं आहे, ते हक्कांचं वितरण अत्यंत विषमतावादी आहे. स्त्रियांना हक्कच नाही म्हणजे स्त्रियांना गुलाम बनवलेला आहे. म्हणजे ही स्पष्टपणे टीका त्यांनी केलेली आहे. म्हणून मागणी काय येते की जर मानव विवेकी प्राणी असेल, पुरुष विवेकी असतील, म्हणून तुम्ही जरा त्याला हक्काची बास्केट देणार असाल, 10, 12, 15 जे काय हक्क आहेत, लॉकच्या भाषेमध्ये नैसर्गिक हक्क आहेत, तर मग मिल म्हणाला ते स्त्रियांना पण असायला पाहिजेत, कारण स्त्रिया पण मनुष्य आहेत, त्या पण विवेकी आहेत आणि तो तर्क त्यांनाही लागू करायला पाहिजे. म्हणून तो
इक्वॅलिटी ऑफ राईट्सची मागणी करतो. कशाची मागणी करतो तो? समान हक्कांची मागणी करतो. स्त्रियांनाही पुरुषांसारखेच हक्क मिळाले पाहिजेत. आणि हा खूप महत्वाचा विचार जे.एस. मिलच्या विचारामध्ये येतो. आणि शेवटचा त्यानं उपयुक्ततावादावरती, आणि हा प्रश्न 100% येऊ शकतो, स्वतंत्र येऊ शकतो. उपयुक्ततावादावर काय केली? टीका केली. खर तर जे.एस. मिल हा स्वतः उपयुक्ततावादाच्या तालमीत वाढलेला आहे. म्हणजे बेंथेम त्याचे वडील, म्हणजे स्वतःचे वडील त्याचे जेम्स मिल यांच्या तालमीत तो वाढलाय. ते दोघेही उपयुक्ततावादी होते. पण मिलला कालांतरानं उपयुक्ततावादातल्या मर्यादा लक्षात आल्या आणि 2 अत्यंत महत्वाच्या मर्यादांचा तो उल्लेख वारंवार करतो. एक, तुम्हाला मगाशी पण अंदाज आला असेल की बेंथेमनं जो उपयुक्ततावाद सांगितला त्याच्यामध्ये क्वांटिटीचा विचार, म्हणजे मात्रा, संख्या, म्हणजे गुणात्मकतेचा, त्याच्या प्रतवारीचा, दर्जाचा विचार केला गेला नाही. मिल म्हणतो की मानव असा प्राणी आहे की तो कुठल्याही सुखाच्या मागे धावत नाही, म्हणजे तर तो सुखाची क्वालिटी बघतो, म्हणजे त्याची प्रतवारी, त्याची गुणवत्ता बघण्याची क्षमता माणसामध्ये आहे.